मंडळी, जर तुमचे पाय सतत दुखत असतील, पायाला सतत गोळे येत असतील, तुमच्या पायाच्या कुठल्याही सांध्याला तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील किंवा तिथं सूज असेल आणि त्याच्यामुळे तुमचं चालणं फिरणं बसणं उठणं मुश्किल झालं असेल, भरपूर औषध गोळ्या खाऊन मलम लावून इंजेक्शन सलाईन टॉनिक घेऊन सुद्धा तुमच्या या सगळ्या त्रासापासून तुम्हाला नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी आरामच मिळत नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे ज्या तुम्हाला अगदी घरच्या घरी करता येणार आहेत. एक नया रुपया खर्च करायची गरज नाही, जिमला क्लासला जायची गरज नाही, कुठलंही इन्स्ट्रुमेंट खरेदी करायची गरज नाही. अगदी हा व्हिडिओ चालू असताना जरी तुम्ही करून बघितल्या माझ्यासोबत माझ्या समोर आत्ताच्या आत्ता, तर व्हिडिओ संपेपर्यंत तुमच्या त्रासामध्ये 5 ते 10% आराम मिळाल्याशिवाय राहणार नाही याची अनुभूती तुम्हाला सुद्धा येईल. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. आणि अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल, तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मंडळी, पायाचं आरोग्य जेव्हा अडचणीत येतं तेव्हा त्याच्या मागे काही मुख्य कारण असतात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपण पायाच्या शास्त्रोक्त हालचाली करत नाही. दुसरं कारण आहे पायाचं रक्ताभिसरण बिघडून जाणं. तिसरं महत्वाचं कारण आहे पायामध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये वात निर्माण होणं. आणि मला खात्री आहे की तुमच्या पायांच्या त्रासाचं कारण कुठलंही असू द्या, हे शास्त्रोक्त हालचाली आणि सगळ्यात शेवटी एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे, ते करून तुम्हाला खूप चांगली मात तुमच्या त्रासावरती करणार आहे. माऊली फक्त तुम्हाला दररोज करायचा आहे. मंडळी, आपण याच्यामध्ये 3 प्रकार बघणार आहोत. पहिला जो प्रकार आहे तो निवांत झोपून करायचा, त्याच्यामध्ये 5 सोप्या स्टेप बघणार आहोत. दुसरा प्रकार निवांत खुर्चीवर बसून करायचा, त्याच्यामध्ये देखील 5 स्टेप बघणार आहोत. आणि तिसरा प्रकार आहे उभा राहून करायचा, त्याच्यामध्ये देखील 5 स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला आपण झोपून करूयात. काहीही अवघड नाहीत. वय तुमचं कितीही असू द्या, कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, पाय जर तंदुरुस्त ठेवायचे असतील आणि हे सगळे त्रास तुम्हाला दूर करायचे असतील, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करावं लागणार आहे. पहिला जो झोपून प्रकार आहे त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला आपले हात जे आहेत ते अशा पद्धतीने धरायचे आहेत आणि आपले पाय जे आहेत ते सरळ आपल्याला लांबवायचे आहेत. आणि आता काय करायचं, आपल्याला आपल्या हातासोबत आपले पायाचे जे चवडे आहेत, पंजे आहेत, ते सुद्धा आपल्याला काय करायचे, बाहेरच्या बाजूला पॉइंट आउट करायचे, खेचायचे आहेत शक्य तितके आणि धरून ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर मग सावकाश परत तुम्हाला जे आहेत हातासोबतच पाय सुद्धा काय करायचे आहेत, अशा पद्धतीनं ताणायचा प्रयत्न करायचा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तुम्हाला ते धरून ठेवायचे काही सेकंद, 10, 15, 20 सेकंद, जेवढं तुम्हाला धरता येते तेवढं. असं 10 वेळा तुम्हाला करायचं. बघा, मी करून दाखवतो तुम्हाला. 1, धरून ठेवा, सावकाश या आत घ्या, धरून ठेवा, 10 सेकंद म्हणेपर्यंत मनातल्या मनात धरून ठेवायचं. जास्तीत जास्त आत ताणायचा प्रयत्न करायचा चवडे. त्याच्यानंतर 2, राम कृष्ण हरी, 3, सावकाश, खूप छान, 4, जागेवरती आत, 5, राम कृष्ण हरी करायचं, 6, सावकाश आत खेचायचं, 7, आयशा, 8, धरून ठेवा शक्य तितक्या वेळ आत, 9 आणि 10. व्हेरी गुड. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार काय करायचा आहे, पायामध्ये आपल्या ह्या
खुब्या इतका अंतर घ्यायचंय, जास्त पाय फाकवायचे नाहीत. आणि आपल्याला काय करायचंय, पाय उजवीकडं डावीकडं फक्त स्लाइड करायचे, जसं वायपर असतं ना गाडीचं, 4 व्हीलरचं वायपर, तशा पद्धतीनं करायचं. हे अशा पद्धतीने बघा, हे असं इथं असं फिरवा, इकडं उजवीकडं डावीकडं, आणि धरून ठेवा 10 वेळा. 1 2 बघा, इथून फिरायला लागलाय पाय इथून. आणि हे असं जे रोटेशन आहे आतमध्ये आणि बाहेर, हे तुमच्या पायाच्या नसाला मोकळं करणार आहे, पायाचं रक्ताभिसरण सुधारणार आहे, आणि सांध्याच्या तिथला जो लवचिकपणा आहे तो वाढवणार आहे. दी न चा र पा च, पाय सरळ ठेवून फक्त फिरवायला लागले. स हा सावकाश, सा त आ ठ न उ द हा. अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रकार करायचा आहे. आता तिसरा सोपा प्रकार काय करायचा आहे बघा. पाय गुडघ्यातून दुमडायचे, आपल्या मांड्या ज्या आहेत ते आपल्या ह्या धडाला 90 अंश कोणामध्ये आणायच्या, आणि हे जे आहेत खालचे पाय गुडघ्याच्या ते मांडीच्या 90 अंश कोणामध्ये आणायचे. बघा, हे 90 अंश इथं कोण झाला, 90 अंश इथं कोण झाला. आता काय करायचं आपल्याला माहिती आहे तुम्हाला, आपले जे चवडे आहेत पायाचे ते पुढं मागं खेचायचे आहेत. किती वेळा, 10 वेळा. 1 2 3 सावकाश करायचे माऊली. 4 5 6 7 औषध समजून करायचे. 8 9 10 हा. व्हेरी गुड. ह्या तिसऱ्या प्रकारामध्येच काय करायचं आपल्याला, आपले जे चवडे आहेत ते अशा पद्धतीनं इकडे इकडं फिरवायचे आहेत. फक्त चवडे. 1 2 3 4 5 पुसल्यासारखं. 6 7 8 9 10. हे बघा, फक्त चवडे फिरवायचे. खूप छान. आता चौथा प्रकार काय करायचा आपल्याला, सरळ एक पाय अशा पद्धतीनं उचलायचा, परत ठेवायचा 10 वेळा. 1 सावकाश, 2 3 सावकाश करायचे, 4 रामकृष्ण हरी, 5 उचलून, 6 बोट ताणायची, 7 बोट आत बाहेर ताणायची, 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय मी बोट ताणतोय, लक्षात ठेवा. 1 सावकाश, 2 3 व्हेरी गुड, 4 5 6 सायाटिका व्हेरिकोज वेन कंबरदुखीमध्ये देखील आराम वाटेल. 7 पाय ताणाचं लक्षात ठेवा. 8 9 फक्त घोट्याचा खालचा पाय ताणायचा आहे, आणि 10. खूप छान. हा झाला चौथा प्रकार. आणि शेवटचा झोपून प्रकार कुठला आहे, फक्त आपल्याला हे जे गुडघे दुमडून उजवीकडं डावीकडं कमरेतून पिळायचं आहे. 1 2 छान आहे, 3 4 खूप छान, 5 रामकृष्ण हरी म्हणायचं, 6 7 छान आहे की नाही. 8 सहन होईल असं करायचं, ओढाताण होईल असं करायचं नाही. 9 आणि 10. बघा, मोकळं झाल्यासारखं वाटायला लागले तुम्हाला. आता पायावर ताण येणार नाही, काय नाही काय नाही. एक नंबर काम. आता खुर्चीवर बसून करायचे 5 प्रकार बघणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बसायचं, आणि पाय दिसेल असं सांगतो तुम्हाला, समांतर ठेवायचे, सरळ मानपाठ ठेवायची, ताट ठेवायची, आणि आपल्याला काय करायचं, टाचा जे आहेत त्या जमिनीवरती टेकवायचं, चवडे जे आहेत ते आपले वर उचलायचे, आणि उजवीकडं डावीकडं आपल्याला
फक्त गोल फिरवायचे 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 छान आहे का नाही. 9 10. सोपं सोपं आहे. आता दुसरा प्रकार काय आहे तो सुद्धा सोपा आहे. एकदा चवडे उचलायचे, एकदा टाचा उचलायच्या 10 वेळा. 1 2 3 शक्य तितकं वर उचलायचं. 4 5 6 7 करा माऊली 8 9 10. एकदम चांगलं आनंदायी निरोगी वातावरण पायामध्ये राहील. सगळे सांधे मोकळे होतील, रक्ताभिसरण सळसळ वाहील आणि ऑक्सिजन चांगलं पोषण पायाच्या सगळ्या स्नायूचं सगळ्या स्नायू सांध्याचं होणार आहे. नसा मोकळ्या होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला औषध समजून माझ्यासोबत दररोज हा व्हिडिओ लावून करायचा आहे. त्यानंतर दुसरी स्टेप काय करायची आपल्याला, अशाच पद्धतीनं ठेवायचा पाय आणि हळूहळू वर उचलायचा आहे. वर उचलल्यानंतर ह्याला काय करायचं आपल्याला गोल फिरवायचंय. परत जागेवरती यायचंय बघा 10 वेळा. 1 2 3 सावकाश 4 सावकाश 5 अवघडणार नाही काय नाही. 6 शक्य तितका वर उचलायचा. 7 8 आणि 9 आणि शेवटचं 10. छान आहे की नाही. करायलात ना तुम्ही. हो करायला असाल तर मला थंब करा किंवा हो मी करायला लागले तुमच्यासोबत असं म्हणा. आणि छान वाटायले का नाही हे पण कळवा. परत विरुद्ध पाय 10 वेळा. 1 2 3 4 5 6 सावकाश करायचं, गडबड नाही गोंधळ नाही. 7 8 रामकृष्ण हरी म्हणायचं. 9 आणि 10. व्हेरी गुड. नंतर काय करायचंय आपल्याला, पाय फक्त लांबवायचा आहे. आपले चवडे आत खेचायचे, परत बाहेर फेकायचे आणि परत पूर्वस्थितीमध्ये यायचं बघा. 1 2 3 4 हे झालं 1 वेळा. 10 वेळा करायचं. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. पाय उचलायला एक स्टेप, 1 पाय बाहेर काढायला 2 3 आणि पूर्वस्थितीमध्ये यायला 4. 3 वेळा झालं. 1 2 3 4 1 2 3 4. सोपं सोपं आहे. 1 2 3 4. परत विरुद्ध पायानं. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. खूप छान. 1 2 3 4 1 2 करा 3 4. हा झाला चौथा प्रकार. आता पाचवा सोपा प्रकार, खुर्चीत बसून काय करायचं आपल्याला, साधं सिटिंग मार्च करायचे. शक्य तितकं वर उचलायचे, शक्य तितकं खाली ठेवायचं बघा. विठ्ठल विठ्ठल जय हरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तीरी तो पहा विठेवरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी, श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी. खूप छान आहे. देवाचं नाव घेत घेत करायचं, सगळं कमी होतं, वेदना कमी होतात, मन प्रसन्न राहतं, मनातली नकारात्मकता निघून जाते आणि खूप चांगला आराम आपल्याला मिळतो. हे खुर्चीवर बसून सिटिंग मार्च, चेअर मार्च म्हणतो आपण ह्याला. सावकाश उचलायचा, सावकाश ठेवायचा, जेवढं उचलते तेवढंच उचलायचं. हे बघा अशा पद्धतीनं. खूप छान.
एक नंबर काम होणार आहे तुमचं. ग्लुटियस मॅक्सिमस मसल असेल, हॅमस्ट्रिंग असतील, गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू असतील, टेंडॉन असतील, याच्यामध्ये चांगली मजबूती येईल. सावकाश रक्तपुरवठा सुधारणं खूप महत्वाचं आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं वात खूप पायामधला कमी होतो. अलग लक्षामध्ये तो समतोल राहतो आणि वात कमी झाला, कोरडेपणा कमी झाला की वेदना 100% कमी होणार. हे ह्याच्या मागचं शास्त्र आहे. तर हे झाले खुर्चीवर बसून करण्याचे 5 सोपे प्रकार. आता उभं राहून करायचे 5 सोपे प्रकार कुठले आहेत? हे अशा पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचंय, कमरेवरती हात ठेवायचा. पहिला प्रकार बघा, आणि आपल्याला हा पाय जो आहे तो अशा पद्धतीनं बाहेर काढायचा आहे. शरीर पूर्ण एका रेषेमध्ये ठेवायचं, असं झुकायचं नाही, लक्षात ठेवा. 10 वेळा. 1 2 3 4 5. बॅलन्स राखण्यासाठी मदत होईल. 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा. 1 2 3 4 5 6. सावकाश. 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. हा झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार काय करायचा आपल्याला? अशा पद्धतीनं आपल्या टाचा ज्या आहेत त्या वर करायच्या आणि परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. 10 वेळा. शक्य तितकं थांबायचं. शुगर कंट्रोल होण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. जेवणानंतर 10-15 मिनिटांनी जर तुम्ही हे केलं तर जेवणानंतरची साखर तुमची साधारण 20 ते 30% कमी होण्यासाठी मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला करायचंय. टाचदुखीचा त्रास कमी होणार आहे, पायाचा गोळे कमी होणार आहेत, घोट्याची सूज कमी होणार आहे याच्यामुळं. हे बघा. 2 सावकाश. 3 टाचा वर करायचा, तुम्हाला दिसेल सांगतो. 4 बॅलन्स देखील चांगला राखणार आहे. 5 6 हा. तुम्हाला जर असं उभारता येत नसेल तर भिंतीचा सपोर्ट घ्या. 8 9 आणि 10. व्हेरी गुड. त्यानंतर तिसरा प्रकार काय करायचा आपल्याला? अशा पद्धतीनं एका पायावरती उभं राहायचं आहे एक 20 म्हणेपर्यंत. बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे बघा कसा आहे. छान आहे का नाही? खूप छान. जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्हाला उभं राहायचंय. ह्या पायानं 5 वेळा, ह्या पायानं 5 वेळा. इथं तुम्ही हे सुद्धा करू शकता. अशा पद्धतीनं तुमचे जे चवडे आहेत पायाचे ते असे गोल फिरवू शकता उभं राहून. हे बघा. 1 नंबर बॅलन्सिंग. किंवा तुम्ही असं देखील करू शकता. छान होणार आहे. हे बघा. हे करायचं म्हणजे तुम्हाला पडताना असं बॅलन्स राखता येईल. हे हात पंखासारखे वापरता येतील तुम्हाला. लक्षात घ्या. तोल खूप चांगला राखला जाईल. किंवा असं देखील करू शकता पुढं मागं. त्याच्यामध्ये व्हरायटी तुमच्या मनानं, तुमच्या कल्पनेनं करू शकता तुम्ही. हे बघा. 1 नंबर काम होणार. ढिल्लं सोडायचं बघा आणि मस्तपैकी झोका द्यायचा आपल्या पायाला. दिवस रात्र आपल्यासाठी वनवन करतात का नाही आपले पाय, मग आपल्या पायाला झोका कोणी द्यायचा? आपणच द्यायचा. हे बघा. मस्त वाटते त्यांना पण दिवसभर चलून चलून चलून. ही जी पंपिंग होते ह्याच्या मागची जी पंढरीची मसल आहे, काप मसल, सोलियस मसल म्हणतो आपण, ते आपल्या शरीराचं दुसरं हृदय आहे, ते ऍक्टिव्हेट होतं अशा पद्धतीचं पंपिंग झाल्यामुळं. हे बघा अशा पद्धतीनं. लक्षात आलं? हा कितवा प्रकार आहे? तिसरा. त्यानंतर चौथा प्रकार काय करायचा आपल्याला? अशा पद्धतीनं भिंतीच्या तिथं उभं राहायचंय. भिंतीमध्ये आणि पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि भिंतीला असं पाठीमागून टेकायचंय आणि त्याच्यानंतर हळूहळू सावकाश खाली जायचंय आणि ह्या पोझिशनला तुम्हाला थांबायचंय. ही स्टेप तुम्ही 5 वेळा करायची. सावकाश वर यायचं हाताने असं सपोर्ट घेऊन, परत भिंतीला सावकाश टेकायचं आणि सावकाश घसरत यायचं. वॉल स्क्वॅट म्हणतो आपण. खूप चांगली तंदुरुस्ती आपल्या पायाला येणार आहे. 2 सावकाश जायचं मागं, हात टेकून सावकाश करायचं, गडबड नाही. थोड्या वेळ थांबायचं सहन होईल अशा पद्धतीपर्यंत आणि त्याच्यानंतर मग सावकाश वर यायचं समोर. 4 खाली जावा, थोड्या वेळ थांबा, रामकृष्ण हरी म्हणा, सहन होईल तेवढ्यापर्यंत थांबा, परत पूर्वस्थितीमध्ये या आणि हे 5 सावकाश. हे बघा खाली गेलो मी, सगळा भार माझ्या पायावरती आहे. स्ट्रेचिंग चांगली होणार आहे. गुडघ्याचे आजूबाजूचे स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. पायाची ताकद वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि परत
पूर्वस्थितीमध्ये यायचा. तर हा झाला चौथा प्रकार. आणि पाचवा प्रकार आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने आपल्या घराच्या पायऱ्या ज्या असतात त्या पायऱ्याच्या तिथे उभं राहायचे. दोन्ही हात आपल्या भिंतीला अशा पद्धतीने ठेवायचे. आपला अर्धा पाय पायरीवर आणि अर्धा पाय पायरीच्या खाली असला पाहिजे, लक्षात घ्या. आणि आता आपल्याला काय करायचंय, टाचा वर करायच्या, परत खाली करायच्या. शक्य तितकं आपल्याला टाचा खाली ताणायचा प्रयत्न करायचा, पडणार नाही ह्याची आवर्जून काळजी घ्यायची. किती वेळा करायचं हे? 10 वेळा. 1 2 बघा टाचा खाली चालल्यात. 3 टाचा खाली वर. 4 रामकृष्ण हरी. 5 6 सावकाश. 7 गुडघे जास्त दुखत असेल तर करायचं नाही. 8 9 आणि 10. व्हेरी गुड. तर मित्र हो, ह्या झाल्या शास्त्रोक्त हालचाली. आणि सगळ्यात शेवटची महत्वाची टिप ती म्हणजे दररोज संध्याकाळी झोपताना तुमच्या पायाला साध्या खोबऱ्याच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने संपूर्ण मसाज करा, हळूवार सावकाश 10 मिनिटासाठी. दिवसभर आपल्यासाठी वनवन करणाऱ्या पायाची सेवा आपल्यालाच करायची. तळपायाला जेव्हा तुम्ही मसाज करता तेव्हा तळपायाच्या मध्ये असणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत, नर्व एंडिंग आहेत, नसांची टोक आहेत, ती ऍक्टिव्हेट होतात आणि खूप चांगला आराम त्यांना होतो. ते रिलॅक्स होतात, स्नायू आणि सांधे देखील रिलॅक्स होतात आणि शांत झोप लागायला देखील मदत होते. माऊली फक्त तुम्हाला औषध समजून करायचं आहे. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत माझ्या समोर ह्या शास्त्रोक्त हालचाली कोणी कोणी करून बघितल्या आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. यापैकी कुठला व्यायाम तुम्ही करत होता का हे देखील कळवायला विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला नक्की सांगा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त पायाचे त्रास असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील नैसर्गिकरित्या कायम स्वरूपासाठी याच्यापासून आराम मिळेल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. का बरं? कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.